शिवसेनेतला असलेला कार्यकर्ता आमच्या सामान्य माणसाच्या कुटुंबातला कामगार आहे तो, त्याला दाबण्याचा प्रयत्न कोणीतरी फालतू युनियन नेत्यांनी प्रयत्न करताय. मागे पण एकदा प्रयत्न केला पण तो हाणून पाडला. आता दाखवून दिलं शिवसेना काय आणि भारतीय कामगार सेना काय. गेली 15 वर्षापासून तुम्ही या ठिकाणी आहात, मात्र आज ताज लँडला जसं ज्या पद्धतीने त्यांनी युनियन टाकला तर यानंतर इथे सुद्धा युनियन घेण्याचा प्रयत्न होतोय. नक्की आठवेल. आपण पाहिलं तर कुठल्याही इथे फक्त सेंट रेगीजच नाही किंवा मुंबईत कुठल्याही ठिकाणी जर युनियन बांधण्याचा भाजपने प्रयत्न केला तर अशाच पद्धतीचा विरोध जो आहे तो ठाकरे गटाच्याकडनं करण्यात येणार अशाची प्रक्रिया निशिकांत शिंदे यांच्याकडनं देण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. परळीमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये वाद ठरलाय. वादाचं निमित्त आहे कामगार युनियन. सेंट रेजिस हॉटेलमध्ये जी कामगार युनियन आहे ती शिवसेना ठाकरे गट प्रणित आहे. मात्र तिथंच भाजपनं आणखी एक कामगार युनियन स्थापण्याचा प्रयत्न केला असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो आणि यालाच विरोध करण्यासाठी म्हणून आज ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले अशी प्राथमिक माहिती आहे. या ठिकाणी आंदोलन सुरू होताच पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी एकमेकांपासून वेगळं केलेलं आहे. मात्र वातावरण तप्त होतं. बराच वेळ मोठा पोलीस बंदोबस्त इथे तैनात करावा लागला होता. या अगोदरही मुंबईतल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये ठाकरे गटाची युनियन असताना सुद्धा भाजपचे युनियन स्थापण्याचा प्रयत्न झाला होता असा आरोप केला जातो आणि त्यानंतर आता या नव्या हॉटेलमध्ये हा प्रयत्न केला जातोय. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांची प्रणित असलेली कामगार युनियन या हॉटेलमध्ये सध्या कार्यरत आहे आणि तिला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जातोय. तिला बाजूला सारून नवी कामगार युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप इथं सध्या असलेल्या कामगार युनियनच्या वतीनं केला जातो आणि तेच या वादाचं कारण ठरलंय. सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे.